Good evening, students. Good evening, Harshad. Harshad and who is else? Only Harshad is there. Adesh. Okay, Adesh and Harshad. Okay. Only two students are there. Okay, but we will have to start our class. Other students may join later. Okay. Okay, okay, ma'am. ओके मी स्क्रीन शेअर करतेय. सांगा मला सगळ्यांनी. इज माय व्हॉइस क्लिअर? Okay, thank you. Can you see my screen? Harshad, Adesh. स्क्रीन दिसली का? ओके. So can you remember where were we last time? Up to which part we have completed? We have started with the lesson substances, objects and energy. So what is the substance? What is object? And what is energy? We have seen that substances, like every substance is made up of particles. जो सबस्टन्स असतो, पदार्थ असतो, तो कशाने बनलेला असतो? नंबर ऑफ पार्टिकल्सने बनलेला असतो. फॉर एक्झाम्पल chalk, coal, chalk or wood. These are made up of, or wheat grain. These are made up of small or tiny particles. These tiny particles are so small that sometimes they even not visible to your eyes, our eyes. Lakhs of particles of any substance must come together to form a particle that can be visible to us. म्हणजे लॅक्स ऑफ पार्टिकल्सला एकत्र यावं लागतं तेव्हा तो सबस्टन्स तयार होतो. Like we have seen, Rangoli is also one type of mixture of particles. Then grains. Then there are three types of particles. No, we have seen like naphthalene balls are also a number of, it made up of number of particles, but it directly converts into gas. Naphthalene ball जे आहेत ते सॉलिड मधून डायरेक्टली गॅस मध्ये कन्वर्ट होतात. आपण पाहिलं होतं नॅफ्थॅलिन बॉल जे असतात ते ऑटोमॅटिकली काही दिवस आपण जेव्हा कबर्ड मध्ये ठेवतो तो ऑटोमॅटिकली नाहीसे होतात. व्हाय इट इज सो? बिकॉज दे आर डायरेक्टली कन्वर्ट इनटू गॅस. Okay. Then we have seen state of substances. There are three states of, कुठलाही पदार्थ असेल तर त्याच्या तीन स्टेट असतात. सॉलिड, लिक्विड किंवा गॅसियस स्टेट. व्हॉट इज सॉलिड स्टेट? सॉलिड स्टेट मध्ये काय असतं? सबस्टन्स जर सॉलिड असेल मीन्स काय असतं तर त्याच्यामधले अरेंजमेंट आहे, पार्टिकलची जी अरेंजमेंट आहे ती कशी असते? व्हेरी क्लोज टू इच अदर.
जर लिक्विड असेल, लिक्विड पार्टिकल्स असतील तर लिक्विड सबस्टन्स मधल्या पार्टिकल्सची अरेंजमेंट कशी असते? थोडीशी विरळ असते. आणि जे गॅसियस फॉर्म मध्ये असतात तर त्यांचे जे पार्टिकल्स असतात ते अजून थोडेसे एकमेकांपासून दूर असतात. वी हॅव सीन 3 images. First one is for solid particles, second one is for liquid, and third image is for gas particles. We have seen that different substances have different properties. वेगवेगळे पदार्थ आहेत त्यांच्या कशा असतात, प्रॉपर्टीज पण वेगळ्या वेगळ्या असतात. जसं की फॉर एक्झाम्पल त्यांचा हार्डनेस असेल किंवा ट्रान्सपरन्सी. सम सबस्टन्सेस आर ट्रान्सपरंट, सम आर ओपेक, मीन्स पारदर्शक असतात किंवा काही अपारदर्शक असतात. प्रत्येक सबस्टन्सचा कलर डिफरंट आहे, स्मेल डिफरंट आहे, किंवा सम पार्टिकल्स आर सोल्युबल इन वॉटर, सम आर इनसोल्युबल, एक्सेट्रा. These are the properties. Then object. We have seen that object have a definite shape. And objects made up of substances. जर ऑब्जेक्ट असेल तर त्याला काय असतो, एक डेफिनाइट शेप असतो आणि सगळे ऑब्जेक्ट जे आहेत ते एका सबस्टन्स पासून बनलेले आहेत. 1 or 2 मिक्सचर ऑफ 1 or 2 सबस्टन्सेस. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. एखादी वस्तू कशापासून बनलेली असते तर नंबर ऑफ पार्टिकल्स, मीन्स नंबर ऑफ सबस्टन्सेस मधले जे पार्टिकल्स असतात त्याच्यातून ती ऑब्जेक्ट फॉर्म झालेला असतो. देन थर्ड वन इज एनर्जी. सो व्हॉट इज एनर्जी? एनर्जी इज रिक्वायर्ड टू डू द वर्क. म्हणजे आपल्याला कुठलंही काम करायचं असेल तर त्यासाठी काय असते, एनर्जीची आवश्यकता असते. द कपॅसिटी ऑफ बॉडी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. एनर्जी कशाला म्हणतात तर आपल्या बॉडीची जी क्षमता आहे काम करण्याची त्याला काय बोलतात, एनर्जी. आपण बोलतो ना माझ्यामध्ये जास्त एनर्जी, तुझ्यामध्ये कमी आहे, तू थोडस काम केलं की तुला थकवा येतो, मी तर खूप एनर्जेटिक आहे. मीन्स काय तर आपली काम करण्याची कपॅसिटी जास्त आहे, म्हणजेच आपली एनर्जी जास्त आहे. रिमेंबर, आठवत आहे का? स्टुडंट्स आठवत आहे की डोक्यावरून जातोय? हर्षद, आदेश, व्हेअर इज हर्षद? When petrol or diesel burns in a motor vehicle, energy gets released. जेव्हा बर्न होतात पेट्रोल डिझेल, जेव्हा मोटरमध्ये, व्हेकलमध्ये किंवा वाहनांमध्ये बर्न होतात त्यावेळेला एनर्जी रिलीज होते, म्हणजे एनर्जीची निर्मिती होते. वेन पेट्रोल इज फिनिश्ड ऑर इफ इट स्टॉप बर्निंग, द व्हेकल टू स्टॉप्स रनिंग. म्हणजे जेव्हा पेट्रोल फिनिश होते एखाद्या वाहनामधून, पेट्रोल जर फिनिश झालं, संपलं, तर ते वाहन काय असते, बंद पडते. व्हेन समथिंग बर्न्स, एनर्जी गेट्स रिलीज इन द फॉर्म ऑफ हीट. जेव्हा एखादी गोष्ट जळते म्हणजे बर्न होते त्यावेळेला काय, ज्वलन होते. बर्न म्हणजे काय, ज्वलन होते किंवा जळते, त्यावेळेला एनर्जी रिलीज होते इन द फॉर्म ऑफ हीट. आणि ही एनर्जी जी असते ती उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते, हीटच्या स्वरूपात बाहेर पडते. यू हॅव लर्न दॅट इन अवर बॉडी टू, एनर्जी इज ऑब्टेन बाय द बर्निंग ऑफ सर्टन सबस्टन्सेस. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एनर्जी कशी तयार होते तर काही पदार्थ ते बर्न होतात आपल्या बॉडीमध्ये. आपण म्हणतो ना कॅलरीज बर्न होतात, म्हणजे कॅलरीज जेव्हा फूड खातो आपण, जे फूड आपण आतमध्ये घेतो त्याच्यातून कॅलरीज क्रिएट होतात. त्या फूड मधून आपल्याला कॅलरीज मिळतात आणि त्या कॅलरीज जेव्हा बर्न होतात त्यातून आपल्याला एनर्जी मिळते. दिवसभर आपण जर खाल्लं नाही एखाद्या दिवशी तर बघा, कारण आपल्या पोटामध्ये कॅलरीजच नाही गेल्या तर आपण
थकल्यासारखं वाटतं किंवा आजारी पडू शकतो. पण आपण जेव्हा पाणी भरपूर पितो आणि हेल्दी फूड खातो त्याच्यातून आपल्याला गुड कॅलरीज मिळतात आणि त्यामुळे आपल्याला एनर्जी फील होते. आपण जर उपवास केला तर एखाद्या दिवशी आपण म्हणतो आज माझा उपवास आहे, मला खूप थकवा आलाय, बिकॉज आपण काही खात नाही त्याच्यामुळे एनर्जी प्रोड्यूस होत नाही आणि आपल्याला मग ती एनर्जी कंझ्युम करण्यासाठी एनर्जीच नसते बॉडीमध्ये, त्याच्यामुळे वीक फील करतो आपण. द फॉर्म ऑफ एनर्जी एलपीजी इज ऑल्सो फ्युएल जे आहेत हे सगळे कोल, पेट्रोल, बायोगॅस किंवा एलपीजी हे सगळे काय आहेत? एनर्जी सोर्सेस आहेत. मॅनी मशीन्स कॅन बी रन युझिंग फ्युएल्स. कोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी, पेट्रोल ऑल आर सबस्टन्सेस फ्रॉम विच एनर्जी इज ऑप्टेन इन द फॉर्म ऑफ हीट. याच्यातून आपल्याला हीट एनर्जी मिळते. हे जे कोळसा, डिझेल किंवा पेट्रोल, सीएनजी हे सगळे जे पदार्थ आहेत त्याच्यातून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. पेट्रोल बर्न होतं गाड्यांमध्ये, एलपीजीचा यूज आपण अन्न शिजवण्यासाठी करतो, बायोगॅसचा यूज करतो अन्न शिजवण्यासाठी, म्हणजेच काय त्याचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये होतं. Many machines can be run using fuels. Coal, diesel, CNG, LPG, petrol, all are substances from which energy is obtained. When a person or vehicle moves, heat energy gets converted into motion. आणि आपण मूव्ह करतो किंवा व्हेकल मूव्ह होते त्यावेळेला काय होते, त्या हीट एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतं? मोशन मध्ये होतं, म्हणजे गतीमध्ये. मुवमेंट, मुवमेंटलाच काय म्हणतात? मोशन, हालचाल म्हणजेच मोशन. तर आपण जेव्हा आपल्यातली जी एनर्जी असते, हीट एनर्जी जी प्रोड्यूस करतो आपण, त्याचं रूपांतर मोशन मध्ये होतं किंवा व्हेकल मूव्ह करायला लागतं. का बरं? तर त्याच्यामध्ये एनर्जीचं रूपांतर हीट मध्ये झालेलं असतं आणि हीटचं रूपांतर मोशन मध्ये होतं. एनर्जी इन द फॉर्म ऑफ मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी, म्हणजेच गतीज ऊर्जा. एनर्जी जी असते मोशनच्या फॉर्म मध्ये जी एनर्जी असते त्याला काय बोलतात? कायनेटिक एनर्जी. All moving things have kinetic energy. For example, when the wind blows, the windmills turn and sailing boats and clouds move from one place to another. सगळे जे मुव्हिंग थिंग्स आहेत, सगळे जे व्हेकल्स आहेत किंवा ह्युमन बिंग्स आहेत, त्यांच्यामध्ये काय आहे? कायनेटिक एनर्जी, म्हणजे गतीज ऊर्जा आहे. जेव्हा वारे वाहते किंवा विंडमिल्स पवनचक्क्या टर्न होतात किंवा बोट पाण्यामध्ये बोट चालतात किंवा क्लाउड मूव्ह होतात, म्हणजेच काय होतात? त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी अवेलेबल आहे म्हणून ते मूव्ह होतात. विंड ब्लो करतं किंवा वादळ येतं तर कशामुळे? तर कायनेटिक एनर्जीमुळे. अंडरस्टूड? लक्ष आहे का सगळ्यांचं, दोघांचं? ओके हर्षद, रीड. Yes, teacher. पुढचं पार्ट वाच बरं. समजतंय का सांगितलेलं? Yes. ओके गुड. तुला तो नेक्स्ट पेज वरचं वाचायचंय. पेज नंबर 131 स्क्रीनवर दिसत असेल. Yes. रीड. Plants use sunlight. ते नाही, इकडचं चाललंय आपलं, Which म्हणजे लक्ष नाहीये तुझं. other machines you know use कायनेटिक kinetic energy to do certain tasks? How do they get this kinetic energy? A ceiling fan, a mixer grinder, a water pump are machines in which kinetic energy is used. They get kinetic energy from electricity. Electricity is also
a form of energy. ओके Fine. ओके थांब आपण समजून घेऊया आधी. Which other machines you know use kinetic energy to do certain tasks? How do they get this kinetic energy? तर अजून कोणत्या कोणत्या मशीन आहेत तर ज्याच्यातून आपल्याला कायनेटिक एनर्जी मुळे टास्क होते असं वाटतं? कोणत्या कोणत्या मशीन मूव्ह करतात? जसं की सिलिंग फॅन, त्याच्यामध्ये पण ती मूव्ह करतो, सिलिंग फॅन मूव्ह करतो, त्यामुळे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे. तसेच मिक्सर ग्राइंडर असेल, वॉटर पंप किंवा वॉशिंग मशीन. तर ह्याच्या सगळ्यांमध्ये काय असतं, वॉशिंग मशीन मध्ये मशीन फिरतं म्हणजे कपडे धुतले जातात, म्हणजेच काय आहे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी. दे गेट कायनेटिक एनर्जी फ्रॉम इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी. इलेक्ट्रिसिटी हे पण एक काय आहे, एनर्जीचे एक फॉर्म आहे. जसं कोळसा, पेट्रोलियम वगैरे सगळे पदार्थ बघितले आपण, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी सुद्धा एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे. आणि ह्या ज्या वस्तू आपण घरात यूज करतो त्याला कायनेटिक एनर्जी कुठून मिळते? इलेक्ट्रिसिटी मधून. व्हॉट इज द ओरिजिनल सोर्स ऑफ एनर्जी फॉर द इलेक्ट्रिसिटी प्रोड्युस्ड ऍट अ थर्मल पॉवर स्टेशन? म्हणजे थर्मल पॉवर स्टेशन जे आहे आपण जे बोलतो की जिथे इलेक्ट्रिसिटी तयार होते, तिथे ती कुठून येते? ओरिजिनल सोर्स काय आहे इलेक्ट्रिसिटीचा? कशी का तयार होते? कुणाला माहितीये का की थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे एमएससीबी म्हणतो आपण, तिथे जी लाईट तयार होते ती कशी काय तयार होते? एक तर वाऱ्यांपासून लाईट तयार होते किंवा पाण्यापासून तयार होते. उंचावरून जेव्हा पाणी पडतं तेव्हा हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणतात त्याला. म्हणजे उंचावरून पाण्याची त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. वरून पाणी खाली पडतं म्हणजे त्याच्यामध्ये काय असते? कायनेटिक एनर्जी अवेलेबल असते. आणि त्या कायनेटिक एनर्जीमुळे ती कायनेटिक एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जातं. त्याचप्रमाणे पवनचक्क्या फिरतात. जेव्हा हवा येते तेव्हा पवनचक्क्या फिरतात आणि त्याच्यातली जी कायनेटिक एनर्जी असते त्याचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जातं. अशा प्रकारे थर्मल पॉवर स्टेशनवरती इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. व्हॉट युजेस ऑफ हीट एनर्जी डू वी सी इन अवर डेली लाईफ? हीट एनर्जीचा वापर आपण डेली लाईफ मध्ये कशासाठी करतो? चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. हीट एनर्जी जी असते, उष्णता, त्याचा वापर आपण रोज कशासाठी करतो? Yes, teacher. Water. हीट एनर्जीचा जो वापर असतो, हीट, त्याचा वापर आपण डे टू डे लाईफ मध्ये कशासाठी करतो? अंघोळ धुण्यासाठी. अंघोळ धुण्यासाठी. काय धुण्यासाठी? चॅट बॉक्स मध्ये सांग. हीट एनर्जी म्हणजे उष्णतेचा वापर आपण कशासाठी करतो? हीट एनर्जी आपण अन्न शिजवण्यासाठी करतो, आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी करतो, हो ना, हीट एनर्जी. किंवा मग कपडे प्रेस करण्यासाठी इस्त्रीमधून हीट बाहेर पडते, मग त्याचा यूज इलेक्ट्रिसिटीचा वापर करून हीट एनर्जी प्रोड्यूस करतो आणि आपण कपडे प्रेस करतो. अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. अजून कोणते कोणते फॉर्म आहेत एनर्जीचे? जसं आपण पाहिलं इलेक्ट्रिसिटी पाहिलं, कोल किंवा पेट्रोल, डिझेल हे सगळं पाहिलं. तर अजून वेगळे वेगळे कोणते कोणते फॉर्म आहेत एनर्जीचे? वी यूज सेव्हरल डिव्हायसेस इन विच वर्क इज डन युझिंग not heat but other forms of energy. For example, we use electricity to run TV in it. The electricity is converted into light and sound energy. In a solar cooker or solar water heater, solar energy is used. म्हणजे काही ह्याच्यामध्ये आपण एनर्जीचा यूज नाही करत, कायनेटिक एनर्जीचा यूज नाही करत. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिसिटी चा यूज करतो आपण टीव्ही चालवण्यासाठी, पण तो टीव्ही कसा चालू होतो? तर इलेक्ट्रिसिटीचा यूज लाईट मध्ये होतो. टीव्ही मध्ये लाईट दिसते ना आपल्याला, पिक्चर ट्यूब असते. टीव्ही मध्ये काय असते? पिक्चर ट्यूब असते आणि आवाजासाठी स्पीकर असतो. म्हणजे
त्याचा रूपांतर लाईट आणि साऊंड मध्ये होतं. पिक्चर दिसते म्हणजे लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, इलेक्ट्रिसिटी आणि साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. तसंच सोलर कुकर मध्ये सुद्धा कायनेटिक एनर्जी नसते, पण सोलर वॉटर हीटर म्हणजे सनलाईटचा यूज करून आपण काय करतो, सोलर गीजर असतात किंवा सनलाईट आपण यूज करून सोलर वॉटर हीटर म्हणजे पाणी गरम करण्यासाठी यूज करतो, किंवा अजून काही अन्न शिजवण्यासाठी सोलर एनर्जीचा यूज करतो. These are the other forms of energy. Plants use sunlight to prepare their own food. प्लांट्स जे आहेत ते काय करतात, सनलाईटचा यूज करतात. कशासाठी? त्यांचं अन्न बनवण्यासाठी. त्यालाच काय बोलतात? प्लांट जे सनलाईट यूज करून फूड बनवतात त्याला काय बोलतात? कोणी सांगणार का मला? प्लांट जे सनलाईटचा यूज करतात, सनलाईट, वॉटर याचा यूज करून जे प्लांट्स फूड तयार करतात त्याला काय बोलतात? सनलाईट. एखादं प्लांट लावलं तुम्ही, रोपटं लावलं एखादं, तर त्याला ते वाढण्यासाठी काय आवश्यक असते? सनलाईट असते. आपण पाणी देतो. पहिले मातीमध्ये ते रोप प्लांट करतो, मग त्याला पाणी देतो, सनलाईट देतो, आणि प्लांट काय करतात, वातावरणातून कार्बन डायऑक्साईड घेतात आणि कार्बन डायऑक्साईड, सनलाईट आणि वॉटर हे सगळं कंबाईन करून ते आपलं फूड तयार करतात. क्लोरोफिल असतं जे ग्रीन असतं, लिव्स जे असतात ह्याचे झाडाचे लिव्स कसे असतात? ग्रीन असतात, त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. तर ह्या 4 गोष्टींपासून प्लांट जे आहेत स्वतःचं अन्न तयार करतात आणि त्यांची वाढ होते. मग त्या गोष्टीला काय बोलतात? फोटोसिंथेसिस. त्याला काय बोललं जातं? फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिसचा यूज करून प्लांट आपलं फूड तयार करतात. इन दिस प्रोसेस एनर्जी फ्रॉम सनलाइट इज stored in the food substance they make. These are the substances that burn in our body and give us all the energy we need for various purposes. मग प्लांट जे असतात ते सनलाईट घेतात आणि सनलाईट स्टोअर करून त्यांचं फूड बनवतात. आणि आपण ते फूड घेतो म्हणजे प्लांट्स खातो आपण ना, वेगवेगळ्या भाज्या खातो, व्हेजिटेबल्स ह्या प्लांट्स मधून आलेल्या खातो आपण, आणि ग्रेन्स असतात, व्हीट ग्रेन, ज्वार, आणि आपण त्या बर्न करतो आणि आपल्याला एनर्जी मिळते. When we burn substance like coal, mineral oil, the stored energy they contain is converted into heat energy. आपण जेव्हा कोळसा किंवा मिनरल ऑइल किंवा स्टोर्ड एनर्जी म्हणजे साठवलेली ऊर्जा जेव्हा आपण कन्वर्ट कशामध्ये होते? हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. आपण जेव्हा कोल बर्न करतो किंवा मिनरल ऑइल बर्न करतो किंवा साठवलेली एनर्जी बर्न करतो, त्याचंच मिनिंग काय? आपण त्याचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये करतो. कोळसा जाळून आपण त्याच्यापासून उष्णता मिळवतो. मिनरल ऑइल म्हणजे जे ऑइल्स असतात ते जाळून, पेट्रोल, डिझेल, त्याच्यापासून एनर्जी मिळवतो. किंवा आपण जे पदार्थ फूड खातो त्याच्यापासून आपल्याला एनर्जी, त्याचं रूपांतर आपण हीट एनर्जी मध्ये करतो आणि आपण वर्क करतो डे टू डे लाईफ मध्ये. सोर्सेस ऑफ एनर्जी. आदेश. Yes, teacher. रीड सोर्सेस ऑफ एनर्जी. We use व्हॅरियस various फॉर्म्स ऑफ एनर्जी. सापडलं का? yes forms of energy is as hinted
Electricity Electricity and kinetic energy kinetic energy to do differ, different tasks and task. tasks are in today as war Hmm. or or Rome. Hmm. Our main Our main solar solar source solar source sources hmm, for all these forms of elect hmm. इलेक्ट्रिसिटी. तू रीडिंग नाही करत बर का आदेश. electricity are Hmm. true and And to to produce electricity and to produce electricity my many power stations use fuel. many power stations use ओके. तू रीडिंग नाही करत आहे बिलकुल. तू 5th मध्ये आता तू रीडिंग नाही जमलं तुला तर तू लेसन कसे रीड करणार. आणि तू इंग्लिश मिडियमला आहेस ना मग तुला तरी रीडिंग आलंच पाहिजे. इंग्लिश मिडियमच्या मुलांना इंग्लिश मधून रीडिंग आलंच पाहिजे. सेमी इंग्लिशला तर नाहीये ना तू. इंग्लिश मिडियमला आहे तू तर. इंग्लिश मिडियमला आहे आणि तुला रीडिंग नाही आलं तर तुला सगळे लेसन कसे काय समजतील. तू रीडिंगची प्रॅक्टिस बिलकुल नाही करत आहेस. तुला इम्प्रूव्ह करायला पाहिजे रीडिंग. फर्स्ट स्टँडर्डची मुलं सुद्धा आता रीडिंग करायला लागलीत व्यवस्थित. माहितीये तुला. सगळी मुलं आता करतात. एवढा प्रॉब्लेम नाही येते कुणाला. तू रोज रीडिंग करायला पाहिजे 1 पेज तरी ऍटलिस्ट 1 or 2 पेजेस रीडिंग करायला पाहिजे. त्याचे हार्ड वर्ड्स स्लोली स्लोली रीड करायचे म्हणजे मग तुला रीडिंग येईल. एव्हरी वीक तू रीड करायचंय. मला इम्प्रुव्हमेंट दिसली पाहिजे. प्रत्येक आठवड्याला मी सांगणार आहे तुला आता रीडिंग करायला. आता मध्ये 1 वीक आहे ना आपल्याकडे त्यात तू रीडिंग करायचंय. आणि नेक्स्ट वीक मला अजून दरवेळेस मी तुला उभं करणार आहे रीडिंग करायला. ओके. तुला लेसन काहीच नाही समजणार जर तू रीडिंग नाही केलं अजिबात तर. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहित आहे का. स्टोर्स ऑफ कोल अँड मिनरल ऑइल ऑन अर्थ आर लिमिटेड. आपल्या अर्थवरती म्हणजे आपल्या पृथ्वीवरती कोळसा आणि मिनरल ऑइलचे साठे खूप कमी आहेत. इन फ्युचर वी विल हॅव टू यूज मेनली सोलर एनर्जी अँड ॲटॉमिक एनर्जी फॉर द पर्पज ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला सोलर एनर्जी मोस्टली काय यूज करावी लागणार आहे. सोलर एनर्जी आणि ॲटॉमिक एनर्जी आण्विक ऊर्जा यूज करावी लागणार आहे. आपल्या इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायची असेल तर सोलर एनर्जीचा जास्तीत जास्त उपयोग करावा लागणार आहे. त्यामुळेच आता बघा इलेक्ट्रिक कार येऊ लागल्या. अजून पेट्रोल डिझेल कारण आता महाग व्हायला लागलं आणि त्याचे साठे जे आहेत ते कमी होऊ लागलेले आहेत. There are batteries which produce electricity using sunlight. They are called solar batteries. अशा काही बॅटरी असतात त्या इलेक्ट्रिसिटीचा सनलाइटचा यूज करून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. दे आर कॉल्ड सोलर बॅटरी. सोलर बॅटरी माहित असतील तुम्हाला.
लाईट नसेल तर आपण त्या यूज करतो. छोट्याशा बॅटरी असतात, आपण काय करतो दिवसभर त्याला उन्हात ठेवतो आणि लाईट गेल्यावर त्याचा यूज करतो. त्याला काय बोलतात, सोलार बॅटरीज. द हीट ऑफ द सन, फ्लोइंग वॉटर अँड विंड डू नॉट गेट डिप्लेटेड. बिसाइड्स दे डू नॉट कॉज पोल्युशन व्हेन यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ही जे उष्णता आहे आपल्याला, फ्लोविंग वॉटर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मग, वरून खाली पाणी पडत असतं, त्याच्यातून कायनेटिक एनर्जी तयार होते आणि इलेक्ट्रिसिटी तयार होते. तर सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आहे किंवा पाण्यापासून मिळणारी किंवा वाऱ्यापासून मिळणारी ऊर्जा कधीच संपणार नाहीये. बिसाइड्स दे डू नॉट कॉज, आणि त्याच्यामुळे प्रदूषण पण होत नाही. बट प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी बाय दिस मेथड इज एक्सपेन्सिव्ह. पण ह्या मेथडनी म्हणजे सोलर असेल किंवा पाण्यापासून ऊर्जा निर्माण करायची आपल्याला किंवा विंड पासून इलेक्ट्रिसिटी तयार करायची, तर काय होतं, तर ते खूप महाग आहेत. एक्सपेन्सिव्ह म्हणजे त्याच्यासाठी खूप खर्च येतो. अँड इन एनी मेथड ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन रिसोर्सेस फ्रॉम द इन्व्हायरमेंट हॅव टू बी युज. आणि त्याच्यासाठी काय करावे लागतात, वातावरणातून आपल्याला त्याचे रिसोर्सेस यूज करावे लागतात. आपल्या परिसरातले रिसोर्सेस यूज करावे लागतात. जर पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी यूज करायची, मग पाणी पाहिजे आपल्याला. मग इन्व्हायरमेंट मधलं सगळं पाणी कलेक्ट करून त्याला वरून खाली फ्लो करावं लागतं. त्याच्यात एक कायनेटिक ऊर्जा क्रिएट करावी लागते आणि मग इलेक्ट्रिसिटी तयार होते. तर ह्या सगळ्या महागड्या गोष्टी आहेत. हेन्स मेकिंग अ हॅबिट ऑफ युझिंग मिनिमम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज नेसेसरी इन टुडेज वर्ल्ड. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, खूप कमी इलेक्ट्रिसिटी यूज केली पाहिजे, कारण इलेक्ट्रिसिटीचे साठे खूप कमी राहिलेत आता. ऑलवेज रिमेंबर, सनलाइट, विंड अँड वॉटर आर नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी. सनलाइट, विंड आणि वॉटर ह्या काय आहेत, कधीच न संपणारे सोर्स आहेत पाण्याचे, इलेक्ट्रिसिटीचे, एनर्जीचे कधी न संपणारे स्रोत आहेत. दे मस्ट बी युज्ड टू द मॅक्झिमम एक्सटेंट ऍज अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जी. त्याचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. व्हॉट वी हॅव लर्न, आपण ह्या लेसन मधून काय शिकलो, एव्हरी सबस्टन्स वी सी अराउंड अस इज मेड अप ऑफ मायन्यूट पार्टिकल्स. आपण जे आपल्या आजूबाजूच्या सभोवताली जे आपण सबस्टन्सेस बघतो, पदार्थ बघतो, ते कशापासून बनलेले, पार्टिकल्स पासून. वी कॅन मेक डिफरंट ऑब्जेक्ट फ्रॉम द सेम सबस्टन्स. आणि सबस्टन्सेस पासून ऑब्जेक्ट बनवले जातात, वस्तू बनवल्या जातात वेगळ्या वेगळ्या. सबस्टन्सेस आर इन सॉलिड, लिक्विड ऑर गॅसियस स्टेट. हे जे पदार्थ आहेत ते कोणत्या कोणत्या याच्यामध्ये, सॉलिड म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू अवस्थेमध्ये. सॉलिड म्हणजे सॉलिड पदार्थ जे हलू शकत नाहीत किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाहीत किंवा फ्लो होऊ शकत नाही, त्याला बोलतात सॉलिड. जसं टेबल, चेअर, बेड, ह्या वस्तू काय आहेत, सॉलिड. सेकंड इज लिक्विड. लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ म्हणजे पाण्यासारखे वाहणारे पदार्थ जे फ्लो होऊ शकतात. आणि गॅस जे वातावरणातले पदार्थ, वेगवेगळे गॅस असतात, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ह्या 3 स्टेट असतात पदार्थांच्या, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. द कपॅसिटी ऑफ बॉडी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. जे आपल्या बॉडीची जी क्षमता आहे काम करण्याची त्याला काय बोलतात, एनर्जी. ऑल मुव्हिंग थिंग्स हॅव कायनेटिक एनर्जी. जितक्या पण गोष्टी आपण बघतो आपल्या आजूबाजूला, एन्व्हायरमेंट मध्ये जेवढ्या पण वस्तू ज्या मूव्ह करतायत त्याच्यामध्ये काय आहे, कायनेटिक एनर्जी. व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी सच ॲज हीट, लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी आर यूज टू डू डिफरंट काइंड्स ऑफ वर्क. वेगवेगळ्या एनर्जीचे फॉर्म्स आहेत, जसं की उष्णता आहे, लाईट प्रकाश किंवा ध्वनी, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, वीज, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कामांसाठी यूज केल्या जातात. सनलाइट, विंड अँड वॉटर आर नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी. सूर्याची ऊर्जा, विंड म्हणजे वारे आणि पाणी, ह्या गोष्टी काय आहेत, कधीही न संपणाऱ्या आहेत. नॉन एक्झॉस्टिबल म्हणजे कधीच त्याचं अस्तित्व संपणार नाहीये. अंडरस्टूड द लेसन. लेसन समजला का हर्षद, आदेश? तुम्हाला परत एकदा रीड करावं लागणार आहे. क्लास संपल्यावर विसरून नाही जायचंय. परत मध्ये मध्ये रीड केला लेसन तर तुम्हाला क्लासमध्ये काय झालं होतं ते लक्षात येईल तुमच्या. आणि
कारण जर मध्ये खूप गॅप पडला तर तुमच्या लक्षात नाही येणार की आपण लेसन मध्ये काय लर्न केलं होतं किंवा वेगवेगळ्या शब्दांचे मिनिंग काय आहेत. पण तुम्ही जर कंटिन्युअस रिडिंग केलं, लास्ट झालेला शिकवलेला चॅप्टर जर लगेच रीड केला तर तुम्हाला ते इझी जाणार आहे लेसन समजायला. होमवर्क करायचा आहे. एक्सरसाइज जो दिलाय, व्हेरी इझी. यू कॅन फाइंड द आन्सर्स इन द अबो लेसन. वी नीड टू मेक अ शेरबेट क्विकली फॉर सम गेस्ट. म्हणजे शरबत बनवायचे. बट वी ओनली हॅव अ शुगर कॅन्डी इन अ हाऊस. पण आपल्याकडे काय आहे? फक्त शुगरच आहे. व्हॉट इज द सोल्युशन? तर आपण काय करू? सरबत बनवायचंय पण फक्त साखरच आहे आपल्या घरामध्ये, शुगर कॅन्डीच आहेत. तर आपण शुगर नाही आपल्याकडे, शुगर कॅन्डी आहे. मग काय करू आपण? त्या शुगर कॅन्डीला डिझॉल्व्ह करणार आणि त्याचं स्वीट वॉटर बनवणार आणि मग त्याच्यामध्ये लेमन आणि सॉल्ट ऍड करून शरबत बनवू शकतो. शुगर नाहीये पण शुगर कॅन्डी आहे आपल्याकडे. वी नीड टू रब सॉल्ट ऑन अ कॉर्न कॉब बट ओनली सॉल्ट क्रिस्टल्स आर अवेलेबल. आपला कॉर्न आहे म्हणजे कणीस भाजतो आपण, त्याच्यावरती आपल्याला सॉल्ट टाकायचंय पण सॉल्ट नाहीये, त्याचे क्रिस्टल अवेलेबल आहेत. क्रिस्टल पार्टिकल्स अवेलेबल आहेत. तर काय करू आपण? तर क्रिस्टल्सला आपण काय करू? त्याचं रूपांतर मिक्सर यूज करून किंवा इथे खलबत्ता यूज करून आपण त्याला आधी पाऊंड करून घेऊ, है ना? आणि मग त्याचा यूज करून आपण ते जे मीठ आहे, मिठाचे पार्टिकल्स बनवू. खडे जे होते, क्रिस्टल्स म्हणजे काय? खडे. आणि त्याचं रूपांतर आपण बारीक पार्टिकल मध्ये करून ते यूज करू शकतो. ओके. व्हाय डू टॅबलेट्स ऑफ कॅम्फर डिक्रीज इन साईज डे बाय डे? कापूर जे असतो, कॅम्फर म्हणजे काय? कापूर. कापूरचा साईज ऑटोमॅटिकली कमी का होत जातो? जसं आपण नॅफ्थॅलिन बॉलचं बघितलं, त्याचं जे रिझन होतं तेच रिझन इथे येईल. कारण त्याचं डायरेक्टली गॅसमध्ये रूपांतर होतं. कॅम्फरच्या ज्या सॉलिड गोळ्या असतात त्याचं रूपांतर गॅसियस स्टेटमध्ये होतं. हाऊ डू वी सेव्ह फ्युएल बाय युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट? पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करून, म्हणजे आपण स्वतःचं व्हेकल यूज करायच्या ऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे बस, रिक्षा ह्याचा यूज करून आपण फ्युएल कसं सेव्ह करू शकतो? इन विच स्टेट्स वॉटर फाउंड इन नेचर? वॉटर कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये अवेलेबल आहे? सॉलिड, लिक्विड, गॅस. आईस पण आहे, जिथे हिमालय आहे किंवा इकडे आईस पण मिळतो आपल्याला. नॉर्थ पोल, साऊथ पोल, तिथे काय असतो? आईस. वॉटर, सगळ्या रिसोर्सेस आहेत, नदी, नाले, ते लिक्विड स्टेटमध्ये आहेत. आणि गॅसियस स्टेट म्हणजे स्टीम जी असते, समुद्राच्या पाण्याची वाफ वातावरणामध्ये अवेलेबल असते. म्हणजे वॉटर किती फॉर्म मध्ये अवेलेबल आहे? 3 स्टेटमध्ये. ऑल द 3 स्टेट्स. वॉटर इज अवेलेबल इन ऑल द 3 स्टेट्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट्स ऑफ सबस्टन्स? ते जे आपण 3 फिगर बनवल्या होत्या त्या फिगर बनवायच्यात आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचंय. डिफरन्स काय? सॉलिड, लिक्विड आणि गॅसचा. व्हॉट इज मीन बाय एनर्जी? द कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. अंडरस्टूड? क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करता येतील का? हर्षद. ओके. नेक्स्ट इज कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन. सगळे क्वेश्चन जमतायत का बघा? So we can move to the next lesson.
नेक्स्ट लेसन स्टार्ट करायचा. Can we start our next lesson? Or if you have any problem, you can ask. Okay. Our next lesson is community health and hygiene. म्हणजे समाजाचे आरोग्य. कम्युनिटी म्हणजे काय? समाज म्हणजे आपल्या आसपासचे एन्व्हायरमेंट मधले सगळे लोक, आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागातले सगळे लोक म्हणजेच कम्युनिटी. आपल्या सोबत आपल्या आजूबाजूचे लोक, आपला समाज, आपण ज्या समाजात राहतो तिथले लोक, त्याला बोलतात कम्युनिटी. आणि हेल्थ अँड हायजीन म्हणजे आरोग्य, तिथल्या लोकांची हेल्थ, आणि हायजीन म्हणजे स्वच्छता. हेल्थ अँड हायजीन म्हणजेच काय? आरोग्य. There was havoc as 150 people in the area where Radha lives were suddenly affected by फूड पॉइझनिंग. अशी एक न्यूज होती की 150 पीपल होते जिथे राधा राहत होती तिथल्या एरियामध्ये, मधले 150 पीपलला काय झालं? फूड पॉइझनिंग झालं, म्हणजे विषबाधा झाली. एखाद्या म्हणजे एखादा इव्हेंट असेल, लग्न असेल किंवा काही समारंभ असेल, त्याच्यामध्ये आपण जेवलो तर आपण आजारी पडू शकतो. त्यालाच काय बोलतात? फूड पॉइझनिंग. आपल्याला लूज मोशन होऊ शकतात, किंवा पोटात दुखू लागतं, किंवा तिथल्या लोकांना अजून काही त्रास होऊ लागतो, वोमिटिंग, उलट्या वगैरे होऊ लागतात. त्याला काय बोलतात? फूड पॉइझनिंग. सम ऑफ द रेसिडेंट्स मेड ग्रेट एफर्ट टू सिक्युअर इमर्जन्सी मेडिकल हेल्प इमिडिएटली. इमिडिएटली म्हणजे लगेच. तिथले जे काही बाकीचे राहणारे लोक होते त्यांनी खूप प्रयत्न केले. ग्रेट एफर्ट्स म्हणजे खूप प्रयत्न केले, आणि टू सिक्युअर इमर्जन्सी मेडिकल हेल्प म्हणजे तातडीने वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी तिथल्या लोकांनी खूप अचानक खूप प्रयत्न केले. म्हणजे तिथले 150 लोक आजारी पडले होते, म्हणजे जे आजारी नव्हते, चांगले होते, तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी खूप मदत केली. शी वॉज सो स्ट्रेस दॅट शी कुड नॉट टेक पार्ट इन द स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन इन हर स्कूल नेक्स्ट डे. मग तिला खूप, राधाला काय झालं होतं हे सगळं बघून तिला खूप स्ट्रेस आला होता, म्हणजे टेन्शन आलं होतं, आणि त्याच्यामुळे तिच्या स्कूलमध्ये नेक्स्ट डेला स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन होतं, त्याच्यामध्ये ती पार्टिसिपेट नाही करू शकली कारण तिची तयारीच नव्हती झाली. शी डिड फील बॅड अबाउट मिसिंग द चान्स, बट शी हॅड द सॅटिस्फॅक्शन ऑफ हॅव्हिंग हेल्प द विक्टिम्स ऑफ फूड पॉइझनिंग. पण तिला खूप वाईट वाटत होतं. ती जी आहे ती राधा जी आहे ती पार्टिसिपेट नाही करू शकली प्रोग्राम मध्ये त्यांच्या स्कूलच्या. पण तिला दुसरीकडे ह्याचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान वाटत होतं की तिने ते जे विक्टिम होते, ते आजारी पीपल होते, त्यांची हेल्प केली. आदल्या दिवशी तिने त्यांची हेल्प केली, याचं तिला समाधान वाटत होतं. व्हॉट डू यू थिंक आर द रिझन्स फॉर सच इमर्जन्सी? ह्या ज्या अचानक काही इमर्जन्सीज येतात, अचानक काही घटना घडतात, त्याचं रिझन काय असावं? हे फूड पॉइझनिंग जे झालं अचानक, ते कशामुळे झालं? डू यू थिंक दॅट द इन्सिडेंट ऑफ फूड पॉइझनिंग ऑकर्ड बिकॉज पीपल वेअर केअरलेस अबाउट हायजीन? तुम्हाला असं वाटतं का की हा इन्सिडेंट म्हणजे ही जी घटना झाली विषबाधेची, ती लोक निष्काळजीपणा करतात, म्हणजे केअरलेस आहेत लोक हायजीनच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत लोक निष्काळजी आहेत म्हणून होतं का असं? हे जी विषबाधा झाली तर लोकांच्या निष्काळजीपणामुळे झाली का? इट इज नेसेसरी टू बी अलर्ट अबाउट हेल्थ अँड हायजीन. डू यू एग्री दॅट द हेल्थ ऑफ द एंटायर कम्युनिटी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वन्स ओन हेल्थ? आपल्या आरोग्याविषयी आपण नेहमी जागरूक असणं आवश्यक आहे, अलर्ट असायला पाहिजे. डू यू एग्री दॅट म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आपली जी हेल्थ आहे, आपली स्वतःची जी हेल्थ आहे तेवढीच आपल्या कम्युनिटीची हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे? आपल्या आजूबाजूचे जे समाज आहे, आपल्या आजूबाजूचे लोक आहेत, त्यांची पण हेल्थ तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढी आपली इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच आपण आता कोरोना झाला होता तर आपण काय केलं? मास्क यूज करा, सॅनिटायझर यूज करा. म्हणजे काय की आपल्यापासून दुसऱ्या लोकांना, आपण जेव्हा बाहेर फिरू किंवा
दुसऱ्यांच्या संपर्कात येणार, तेव्हा त्यांना कोरोना नाही झाला पाहिजे म्हणून आपण काय करत होतो, तर मास्क यूज करणं. आपण पण सेफ राहिलं पाहिजे आणि आपल्याला जर झाला असेल तर आपण मास्क लावायचं, म्हणजे समोरचा व्यक्ती पण सेफ राहू शकतो. म्हणजेच आपल्या कम्युनिटीचा आपण विचार करतो, आपल्या समाजातल्या लोकांचा आपण विचार करतो. आपली जशी स्वतःची हेल्थ इम्पॉर्टंट आहे तशी बाकीच्या लोकांची पण हेल्थ तेवढीच इम्पॉर्टंट आहे. कम्युनिटी हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्य. न्यूट्रिशियस फूड, पर्सनल हायजीन, एक्सरसाइज अँड पर्स्यूट ऑफ हॉबीज लीड टू द एक्सलंट हेल्थ अँड गुड पर्सनल डेव्हलपमेंट. न्यूट्रिशियस फूड सगळ्यात इम्पॉर्टंट काय, आपली हेल्थ जर चांगली ठेवायची असेल तर न्यूट्रिशियस फूड म्हणजे पौष्टिक अन्न. म्हणजे ना की ते चिप्स तुम्ही खाता ना, ते कुरकुरे, चिप्स, चॉकलेट्स, बिस्किट्स, ते न्यूट्रिशियस फूड नाहीये. न्यूट्रिशियस फूड मध्ये काय येतं, दूध, वेगवेगळ्या भाज्या, फळे, हे काय आहे न्यूट्रिशियस फूड. कडधान्य, दीज आर न्यूट्रिशियस फूड. पर्सनल हायजीन म्हणजे स्वच्छता राखायची, आपली पर्सनल व्यक्तिगत स्वच्छता, म्हणजे आंघोळ करणे रोज, बाहेरून आल्यावर हँडवॉश करणे, हातपाय धुणे, ह्या काय आहेत पर्सनल हायजीन. स्वच्छ कपडे घालणे, एक्सरसाइज रोज व्यायाम करणे, आणि परस्यूट ऑफ हॉबीज म्हणजे आपण वेगवेगळे छंद जोपासायचे. आपल्या आवडीचा एखादा छंद असेल, कोणाला बॅडमिंटन आवडत असेल, क्रिकेट आवडत असेल, ड्रॉइंग आवडत असेल, तर त्याच्यामुळे आपलं मन आनंदी राहतं, त्याच्यामुळे आपली हेल्थ एक्सलंट राहते, म्हणजे चांगली हेल्थ राहते. अँड गुड पर्सनल डेव्हलपमेंट, आणि आपला जो विकास आहे, पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे काय, आपला जो विकास आहे तो पण चांगला होतो. आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर आपला विकास होतो. Just as we take care of our own health, we must make effort to ensure good health of all. आपण जसं स्वतःच्या हेल्थची काळजी घेतो तसंच आपण दुसऱ्याची हेल्थ चांगली राहावी, आपल्या फॅमिली मेंबरची, आपल्या शेजारी जे नेबर्स असतात त्यांची हेल्थ चांगली राहावी म्हणून पण आपण एफर्ट्स केले पाहिजेत, आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. एव्हरीवन इन अवर सोसायटी शुड बी एबल टू लिव्ह द काइंड ऑफ टेन्शन फ्री अँड हॅप्पी लाईफ दॅट वी विश फॉर अवर सेल्फ. एव्हरीवन म्हणजे आपल्या सोसायटी, समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीने कसं जीवन जगलं पाहिजे, टेन्शन फ्री आणि आनंदी जीवन जगावं, असं आपण जसं स्वतःसाठी इच्छा करतो की मला हॅप्पी म्हणजे मी आनंदी राहिलं पाहिजे, किंवा मला हे मिळालं पाहिजे, मी टेन्शन फ्री राहिलं पाहिजे, तसंच आसपासचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी पण आपण असाच विचार केला पाहिजे. गुड कम्युनिटी हेल्थ अँड डिसीजेस आर ऑल थ्रेट्स टू द कम्युनिटी. हे जे डिसीजेस आहेत म्हणजे वेगवेगळे आजार आहेत, किंवा सॉरी आपण कुठे होतो, गुड कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन कॅन बी अचिव्ड थ्रू हॅबिट्स ऑफ क्लिनलीनेस अँड गुड हेल्थ ऑन द पार्ट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स इन द कम्युनिटी. आपण हे कसं अचीव्ह करू शकतो, तर क्लिनलीनेस ठेवायला पाहिजे. गुड हेल्थ अँड हायजीन कॅन बी अचिव्ड थ्रू द हॅबिट्स ऑफ क्लिनलीनेस, स्वच्छतेच्या सवयी, आणि प्रत्येकाने ही सवय, ऑल इंडिव्हिज्युअल्स इन द कम्युनिटी म्हणजे समाजामधल्या प्रत्येकाने जर स्वच्छतेची सवय लावून घेतली तर आपली सगळ्यांचीच हेल्थ चांगली राहील. पोल्युशन, स्क्वॅलर, एपिडेमिक्स ऑफ इन्फेक्शियस डिसीज, ऍडिक्शन, इन्सेक्ट बॉर्न डिसीजेस, म्हणजे काय, पोल्युशन प्रदूषण, स्क्वॅलर म्हणजे अस्वच्छता, एपिडेमिक्स ऑफ इन्फेक्शन डिसीजेस, इन्फेक्शियस डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोग जे आपण मागच्या वेळेस पाहिले होते, कॉलरा, जॉन्डिस वगैरे. ऍडिक्शन म्हणजे व्यसन, दारू किंवा सिगारेट, स्मोकिंग वगैरे त्याचं व्यसन. इन्सेक्ट बॉर्न डिसीजेस, कीटकनाशकांपासून जसं माशा किंवा मॉस्किटोज पासून बनणारे डिसीजेस, आर ऑल थ्रेट्स टू द कम्युनिटी हेल्थ. हे सगळे काय आहेत, आपल्या समाजासाठी थ्रेट्स आहेत, म्हणजे धोका आहेत. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मॉस्किटोज असतील किंवा इन्फेक्शियस डिसीज, संसर्गजन्य रोग असतील, प्रदूषण असेल, अस्वच्छता असेल, व्यसन असेल, तर ते त्याच्याने काय होते, आपल्या समाजाची जी हेल्थ आहे ते धोक्यात येते. टू नर्चर कम्युनिटी हेल्थ इज टू
protect the general public from such diseases and to make a happy and healthy life possible for all. म्हणजे आपण जर सगळ्या कम्युनिटीची हेल्थ सांभाळली, आपल्या समाजाची सगळ्यांची हेल्थ आपण प्रोटेक्ट केली, तर ऑब्विसली आपल्या समाजामध्ये हॅपी आणि हेल्दी लाईफ सगळ्यांसाठीच पॉसिबल होईल. इथे आजारच राहणार नाही, त्याच्यामुळे सगळेजण हॅपी आणि हेल्दी राहतील. समजतंय का? दोघं ऑनलाईन तर आहेत, पण लक्ष आहे का? हर्षद, आदेश, ओके. मी एक एक सेंटेन्स रीड करून तुम्हाला मीनिंग सगळ्याचं समजून सांगते. जर नसेल त्यातून पण तुम्हाला समजलं तर यू कॅन आस्क. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिटी हेल्थ. तर आपण जे म्हणतो आपल्या आसपासचे जे लोक आहेत, कम्युनिटी आहे, त्यांचं आरोग्य का बरं महत्वाचं आहे? कशासाठी? दुसऱ्यांचा विचार कशाला करायचा? आपण म्हणतो ना, इथे जे सांगितलंय आपल्याला की कम्युनिटी हेल्थ अँड हायजीन म्हणजे आपल्या आसपासच्या पण लोकांचा आपण विचार करायला पाहिजे, आपण त्यांचं पण आरोग्य सांभाळलं पाहिजे. तर हे कशासाठी? त्यांची हेल्थ का बरं जरुरी? आपल्याला काय करायचंय? आपण म्हणतो ना, ते हेल्दी राहू, आजारी पडू, आपल्याला काय करायचंय? तर त्यांची हेल्थ का बरं जरुरी आहे? बघा बरं. The people of a country are most important factor in a country's progress and development. आपल्या देशाच्या म्हणजे कंट्रीचा, आपल्या देशाचा जर विकास व्हायचा असेल, प्रगती होणार असेल, तर तिथल्या लोकांचे सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर तिथली लोक, कंट्री मधल्या लोकांमुळेच आपल्या इथल्या कंट्रीचा विकास होतो. देअर हेल्थ कॅन बी प्रोटेक्टेड इफ दे हॅव अ क्लीन एन्व्हायरमेंट, न्यूट्रिशियस फूड, सेफ ड्रिंकिंग वॉटर अँड गुड मेडिकल फॅसिलिटीज. आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर आपल्या इथल्या लोकांची हेल्थ, आरोग्य चांगलं पाहिजे. आणि ते चांगलं आरोग्य कसं काय मिळणार? तर स्वच्छ वातावरण, क्लीन एन्व्हायरमेंट, न्यूट्रिशियस फूड, पौष्टिक अन्न, सेफ ड्रिंकिंग वॉटर, सुरक्षित पिण्याचं पाणी आणि गुड मेडिकल फॅसिलिटी, आरोग्याच्या सगळ्या सुविधा. मास मीडिया आर युज्ड अंडर कम्युनिटी वेलफेअर प्रोग्राम्स. म्हणजे हे मास मीडिया म्हणजे टीव्ही, रेडिओ किंवा मोबाईल ह्याच्या थ्रू काय केलं जातं? तर प्रसार केला जातो. प्रसार माध्यम म्हणतात त्याला, मास मीडिया. त्याच्यावरती कसे प्रोग्राम घेतले जातात? तर कम्युनिटी वेलफेअर प्रोग्राम म्हणजे सामाजिक आरोग्याविषयीचे समाज कल्याण प्रोग्राम घेतले जातात त्याच्यावर. कशासाठी? टू एज्युकेट पीपल अबाउट इश्यूज सच ॲज टेकिंग केअर ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड फूड. लोकांना त्याच्यावरून, टीव्ही वरून किंवा आपण बघतो वॉश हँड्स फ्रिक्वेंटली असे सारखे मेसेज येत राहतात, ऍडव्हर्टाईज येतात, किंवा स्मोकिंग करू नका, ड्रिंकिंग इज हजार्डस, असे मेसेजेस येतात. तर ते कशासाठी येतात? तर टू एज्युकेट पीपल, लोकांना समजण्यासाठी की आरोग्यासाठी हे किती वाईट आहे हे समजवण्यासाठी टीव्हीवर किंवा याच्यावरती सुद्धा आपल्याला सोशल मीडियावरती सांगितलं जातं. पीपल आर अर्ज इन एव्हरी पॉसिबल वे टू कीप देअर सराउंडिंग क्लीन. लोकांना रिक्वेस्ट केली जाते सगळ्या पॉसिबल वे मधून, पेपर असतील, न्यूजपेपर, टीव्ही, व्हॉट्सअप किंवा ह्याच्यातून काय सांगितलं जातं सोशल मीडियावरून, की आपलं जे सराउंडिंग आहे आपण ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. इट इज अ लिगल ऑफेन्स टू स्पिट इन पब्लिक प्लेसेस. पब्लिक प्लेस जर असतील म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई असते, लिगल ऑफेन्स, कायद्याने गुन्हा आहे. द एम ऑफ दिस बॅन इज टू प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ डिसीजेस. हे थुंकायचं का बरं नाही? तर त्याच्यातून थुंकलं तर एखाद्याला डिसीज झाला असेल एखादा, तर त्याच्या थुंकण्याने तो वातावरणात पसरू शकतो, दुसऱ्या लोकांना होऊ शकतो. म्हणून तो डिसीज स्प्रेड नाही होण्यासाठी अशा काही गोष्टी, रूल्स बनवलेले असतात. व्हॉट आर द थ्रेट्स टू द हेल्थ ऑफ द कम्युनिटी. तर माणसाला धोका कोणता कोणता आहे? कम्युनिटीच्या हेल्थसाठी काय काय धोकादायक आहे? आपल्या सामाजिक आरोग्यासाठी थ्रेट्स कोणते कोणते आहेत, म्हणजे धोका कोणता कोणता आहे? देअर आर सेव्हरल थ्रेट्स टू कम्युनिटी हेल्थ. अँड इम्पॉर्टंट थ्रेट्स इज केअरलेसनेस रिगार्डिंग हायजीन. सगळ्यात महत्वाचा धोका कोणता आहे? तर केअरलेसनेस म्हणजे निष्काळजीपणा, रिगार्डिंग हायजीन, आरोग्याविषयीचा निष्काळजीपणा, अस्वच्छता ठेवणे,
स्वतःच्या आरोग्याबाबत काळजी न करणे, रस्त्यावरचे उघडे पदार्थ खाणे किंवा घाण कपडे वापरणे किंवा अस्वच्छ राहणे, तर हे सगळे काय आहेत? केअरलेसनेस. फ्रॉम द ऍक्शन्स गिवन बिलो मार्क दोज दॅट आर हेल्पफुल विथ अ क्रॉस अँड राईट एक्सप्लेनेशन इन युअर नोटबुक. तर खाली ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपल्याला सांगायच्या, त्या गुड आहेत की बॅड आहेत. बर्निंग ओल्ड टायर्स, जुने टायर्स बर्न करणं, हे काय आहे? बॅड आहे का गुड आहे? मला सांगा स्पीकर ऑन करून. आदेश बॅड आहे ना, कारण बर्निंग ओल्ड टायर्स जे असतात ते प्लॅस्टिक पासून बनलेले आहेत आणि ते जाळल्याने वातावरणामध्ये पोल्युशन होऊ शकतं, त्याच्यामुळे ते बॅड आहेत. स्पिटिंग एनिवेअर ऑन द रोड म्हणजे काय? स्पिटिंग एनिवेअर ऑन द रोड बॅड आहे का गुड आहे? गुड. कसं काय? रस्त्यावर थुंकायचं, स्पिटिंग म्हणजे थुंकायचं. रस्त्यावर थुंकणं चांगली सवय आहे का? नो. नाही. आताच आपण पाहिलं की थुंकल्यामुळे काय होतं, आपल्या थुंकीमध्ये जर्म्स असतात, जंतू असतात डिसीजचे, आणि ते त्याच्यामुळे बाकीचे आजारी पडू शकतात. युजिंग पब्लिक टॉयलेट्स गुड ऑर बॅड? गुड. येस, पब्लिक टॉयलेटचा यूज केला पाहिजे. खेडेगावामध्ये किंवा अजून पण लोक रोड साईडला टॉयलेट साठी जातात किंवा तर अशा वेळेस काय पब्लिक टॉयलेट्स यूज केले पाहिजेत, म्हणजे रस्त्यावर घाण होणार नाही. लुकिंग आफ्टर डोमेस्टिक अॅनिमल्स, लुकिंग आफ्टर डोमेस्टिक अॅनिमल्स गुड ऑर बॅड? बॅड. कसं काय? लुकिंग आफ्टर म्हणजे काळजी घ्यायची, डोमेस्टिक अॅनिमल म्हणजे पाळीव प्राणी. आपले जे पाळीव प्राणी आहेत त्यांची काळजी घ्यायची, म्हणजे चांगलं आहे का वाईट आहे? चांगली गोष्ट आहे, त्यांची काळजी घेतली पाहिजे आपण, म्हणजे गुड. लुकिंग आफ्टर म्हणजे काळजी घेणे. फॉलोविंग डॉक्टर्स इन्स्ट्रक्शन इन केसेस ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस गुड ऑर बॅड? सांगा बरं, समजलं का तुम्हाला? डॉक्टरच्या सूचना ऐकायच्या. आपल्याला जर एखादा संसर्गजन्य आजार झाला असेल तर आपण डॉक्टरच्या सूचना ऐकल्या पाहिजेत. गुड ऑर बॅड? येस, है ना. फॉलो केलं पाहिजे, डॉक्टरांच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या इन केस ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. वॉशिंग युअर हँड्स बिफोर मील ऑर स्नॅक गुड. येस, हात धुतलेच पाहिजेत बिफोर, म्हणजे जेवणाआधी हात धुणे एक चांगली सवय. थ्रोविंग गार्बेज फ्रॉम युअर हाऊस ऑन द रोड बॅड. बॅड ना, रस्त्यावरती गार्बेज नाही टाकायला पाहिजे आपण. जे कचरा आहे तो डस्टबिन मध्येच टाकला पाहिजे. सॉरी. ओके, सो इथपर्यंत आपण कव्हर केलेलं आहे. तर समजले सगळ्यांना? सगळ्यांना म्हणजे दोघांना. Yes. ओके, वी विल स्टॉप नाउ. बाय एव्हरीवन. काय काय झालं? काय झालं?